माझं बाळ रोज मला म्हणतं की मम्मा आज काय आणलंस खायला आणि मी तशीच हात हलवत येत असते. कारण तो ज्या पाळण्याघरात राहतो ना तिकडच्या मुलं असतात त्यांच्या मम्मा येतात तेव्हा त्यांना काही ना काहीतरी खाऊ आणतात आणि तो ते बघतो. त्यामुळे मला रोज विचारतो की मम्मा ह्याच्या मम्मीने हे आणलं होतं, त्याच्या मम्मीने ते आणलं होतं. आता मी माझ्या मुलाला महिन्यातून 1-2 वेळा देतेच, पण ती सवय लागत नाही, सवय लावू देत नाही कारण ती सवय पुढे जाऊन खराबही होऊ शकते. त्याच्यामुळे शक्यतो मी काही अशा गोष्टी ज्या घरीच बनवते जे आम्ही पण खाऊ शकतो, तोही देखील खाऊ शकतो आणि मला आवडीने त्याला ते खाऊ घालायला खूप छान वाटतं. कारण मुलांच्या बाहेरच्या गोष्टी खाल्ल्याने पोटात बिघडू शकतो, खूप काही वगैरे त्रास होऊ शकतात. म्हणून मी शक्यतो घरातच गोष्टी बनवते आणि त्याला ना आज म्हणते चला आपण इडली बनवायचे म्हणून तो खूप खुश झाला. त्याला खूप आवडते इडली, मसाला डोसा, उत्तप्पा आणि मेदूवडा. तर आम्ही मेदूवडा खायचं म्हटलं की आम्ही बाहेरच खातो कारण ते घरात मग तेळसण बनवणं की मला माझं डोकेदुखी होतं आणि मग त्या सगळ्या गोष्टी तेलकट तेलकट होऊन जातात. म्हणून मी शक्यतो मेदूवड्यासाठी अवॉइड करते. कधी खायचं असेल तर मग दीपक घरी असेल तर आम्ही बाहेरच खातो आणि तेही नाश्त्यासाठी प्रेफर करतो. त्याच्यामुळे बरं वाटतं एक वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं. सो आता आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे. ऑफिसहून आल्याच्यानंतर तो पटकन मला म्हणाला होता की मम्मा काय आणलंस, म्हणजे आज मस्त इडली बनवणार आहे. पण तो खूप खुश झाला होता आणि म्हणजे चला आपण कार्टून बघत बघत आपण दोघी छान असं इडली करून खाऊया. दीपक लेट येणार होता म्हणून त्याच्यामुळे आमच्या दोघांची खूपच मज्जा होती. चला व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये त्यासाठी फॉलो करा आणि अजूनही लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा. बाय.